नितीन गडकरी यांना विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचं गडकरींनी सांगितलंय। तर विरोधकांच्या या ऑफरला गडकरींनी केराची टोपली दाखवल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। नितीन गडकरींच्या या बाण्यामुळे विरोधक मात्र तोंडघशी पडल्याचं दिसतंय। विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरींनी केला आहे। तर पंतप्रधान पद हे अंतिम ध्येय नसल्याचं ते म्हणाले आणि त्यामुळे आपण ऑफर धुडकावल्याचा दावाही गडकरींनी केला। गडकरींच्या या दाव्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधकांनी आपल्याला पंतप्रधान पदासाठी ऑफर दिल्याचा दावा केलाय। पंतप्रधान होणार असाल तर तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विरोधकांनी दिल्याचंही गडकरींनी सांगितलं। पंतप्रधान पद हे आपलं अंतिम ध्येय नसल्याचं सांगून तो प्रस्ताव धुडकावल्याचा दावा गडकरींनी केला। If you are going to become a prime minister, we will support you. म्हणलं why you should support me and why I should take your support? To become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction हे मेरे लिए सर्वोपरि है। नितीन गडकरी ज्या मूल्यांसाठी लढतायत त्या मूल्यांसाठी कोणी पाठिंबा देऊ केला असेल तर त्यात वावगं काय असा प्रतिसवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले। म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला। नितीन गडकरींना विरोधकांनी ऑफर दिली, ती ऑफर गडकरींनी धुडकावून लावल्यानं त्यांची प्रतिमा आणखी उजळ झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। गडकरींचं स्टेटमेंट हे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला एक मान सन्मान आहे, ते खोटं बोलत नाही हे सगळ्यांना माहिती आहे। जे बोलायचं सडेतोड बोलायची त्याची भूमिका असते, परंतु गडकरींनी त्याला कुठेही पाठबळ किंवा त्याला सपोर्ट केला नाही। गडकरींनी पुन्हा सांगितलं की मी ज्या संस्कृतीत वाढले, ज्या पक्षात वाढले त्या ध्येयाबरोबरच मी राहील, मला काही मिळो अथवा न मिळो। भाजप जेव्हा बहुमतापासून दूर होती तेव्हा गडकरींना ही ऑफर दिली असावी। गडकरींनी ही ऑफर आता नाकारली असली तरी येत्या काळात परिस्थिती बदलल्यास पंतप्रधान पद त्यांच्याकडे चालून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजेश गुप्तासह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।